पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। सुरेश अण्णा घाटगे आपणास जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यरनाळमध्ये उद्योग, संस्कार आणि पर्यावरणाचा प्रेरणादायी संगम। युवा नेते उत्तम अण्णा पाटील। सुरेश अण्णा घाटगे यांचा 61वा जन्मदिन व वडिलांचा तृतीय स्मृती दिन सामाजिक बांधिलकीतून साजरा। प्राध्यापक जीवनराव साळोखे। घाटगे उद्योग समूहाचे यशस्वी उद्योजक, एकत्र कुटुंब पद्धतीचे आधारस्तंभ सुरेश रामचंद्र घाटगे अण्णा यांचा 61वा जन्मदिन आणि त्यांचे वडील कैलासवासी रामचंद्र रामोतात्या घाटगे यांचा तृतीय स्मृती दिन यरनाळ येथे अत्यंत भावनिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यात आला। पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमाने जन्मदिन साजरा करण्याची नवी दिशा दिली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उत्तम अण्णा पाटील बोलत होते। त्यांनी सुरेश अण्णा यांच्या उद्योगशीलतेसह सामाजिक जाणीवेचा उल्लेख करत यशस्वी उद्योजक असूनही माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणजे सुरेश अण्णा असे गौरवोद्गार काढले। 1988 पासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुरेश अण्णा यांनी व्यवसाय विस्तारासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांना योग्य शिक्षण देत विविध व्यवसायात संधी उपलब्ध करून देऊन सर्वांना स्वतःच्या पायावर उभे केले। त्यांच्या जन्मदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहता समाजातील सर्व स्तरांशी त्यांचे दृढ सहसंबंध अधोरेखित झाले। कैलासवासी रामचंद्र घाटगे यांनी 100हून अधिक सदस्यांचे एकत्र कुटुंब सांभाळत सामाजिक, आध्यात्मिक आणि सेवाभावी परंपरा जोपासली। हीच परंपरा सुरेश अण्णा यांनी आजही अखंडपणे पुढे चालवली आहे। जन्मदिनाच्या निमित्ताने यरनाळ ग्रामपंचायत मालकीच्या जागेमध्ये 10 ते 11 फूट उंचीची भारतीय वंशाची विविध वृक्षरोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देण्यात आला। सह्याद्री देवराईचे तांत्रिक सल्लागार सुहास वायंगणकर, पाणी फाउंडेशनच्या प्राध्यापक डॉक्टर विदुला स्वामी, प्लास्टिक मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या सविता साळोखे, राज्य पुरस्कार विजेत्या वनपाल प्रतिभा पाटील तसेच पर्यावरणप्रेमी शिक्षक दाम्पत्य अपूर्वा चौगुले व नामदेव चौगुले यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न झाले। यावेळी नामदेव चौगुले यांनी सर्व उपस्थितांना झाडांची प्रतिज्ञा म्हणायला लावून कार्यक्रम स्थळ पूर्णतः पर्यावरणपूरक चेतनेने भारावून टाकले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाला जल अर्पण करून करण्यात आली। परिवारातील सर्व सुहासिनींनी 61 दीपांनी औक्षण करून या सोहळ्याला भावनिक उंची प्राप्त करून दिली। प्रास्ताविकमध्ये नामदेव चौगुले यांनी सुरेश अण्णा यांच्या शालेय जीवनापासून ते आजच्या यशस्वी उद्योग प्रवासाचा सविस्तर लेखाजोखा प्रभावी शब्दामध्ये मांडला। मान्यवरांचा गुलाब रोपे देऊन सत्कार। याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य जीवन साळोखे लिखित करू पर्यावरणाचे रक्षण, थोपवू प्लास्टिकचे आक्रमण या पुस्तकाचे प्रकाशन सुरेश अण्णा यांच्या शुभ हस्ते झाले। जीवन साळोखे यांनी आपल्या भाषणात बरं आणि खरं यांचा संगम म्हणजे सुरेश अण्णा असे गौरवपूर्ण वर्णन केले। नामदेव चौगुले लिखित सन्मानपत्राचे वाचन वनपाल प्रतिभा पाटील यांच्या कोमल स्वरात झाले, तर आनंद संकपाळ लिखित सन्मानपत्राचे वाचन डॉक्टर चंद्रकांत डावरे यांनी केले। पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर यांनी हा दिवस आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरल्याचे सांगत पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर, निवृत्ती घाटगे, सिद्धी भोसले, सृष्टी भोसले, मीरा घाटगे, MR ढेकळे आदींनी मनोगतातून सुरेश अण्णा यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करत उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले। युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह माजी आमदार सुभाष जोशी, राजेश कदम, निकू पाटील, पंकज पाटील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना गुलाब रोपे वाटप करण्यात आले व सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष घाटगे यांनी केले। या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन आणि प्रभावी संयोजन पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केले होते। जन्मदिनाचा सोहळा औपचारिकते पलीकडे नेऊन तो पर्यावरणीय चळवळ, सामाजिक संदेश आणि संस्कारशील उत्सव कसा होऊ शकतो हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले। कार्यक्रमातील प्रत्येक वक्त्याच्या भाषणातून ही केवळ जन्मदिनाची कार्यक्रम रचना नसून समाजाला दिशा देणारी प्रेरणा आहे हे ठळकपणे सिद्ध झाले। यरनाळ गावचे सुपुत्र आणि आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय सुरेश अण्णा घाटगे यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन या कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी खरोखर
सुरुवातीलाच सुरेश अण्णांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आर्यंत परिवार असेल, वैयक्तिक मी आणि आमचे पितृतुल्य बंधू आदरणीय अभिनंदन पाटील यांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध कार्यक्रम चालू असताना आमच्यासारखी राजकारणी मंडळी जर मध्ये आली की ते व्यवस्था बिघडते. परंतु मी इथे येत असताना मी काही राजकारणी म्हणून आलेलो नाही, कारण काम करत असताना मी नेहमीच घाटगे कुटुंबियांना एक आपलं म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी कधी राजकारणाच्या माध्यमातून या कुटुंबाकडे कधी बघितलेलं नाही. अगदी त्या कुटुंबाला आमच्या सोबत घेऊन जाण्याचं काम आणि सर्वांनाच, आणि या भागामध्ये एक आदर्श असं त्यांच्याकडे बघावं असं म्हटलं तर की एवढा मोठा कुटुंब एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम खरोखर त्यांच्याकडून शिकण्याचं. कारण आज 5 जणी 4 जण जरी घरात असलो तर दोघांच्यात मतभेद हा असतोच, परंतु अत्यंत 100 लोक एका कुटुंबात वास्तव्य करत असताना त्यांचा एकोपा आपण खऱ्या अर्थानं घेण्यासाठी मी नेहमीच त्यांचं मुखावर म्हणजे तोंडावर कधी मी त्यांची स्तुती करत नाही, परंतु माघारी सुद्धा बोलत असताना या कुटुंबाचं उदाहरण मी अनेक ठिकाणी देत असतो. आज गेली 10 वर्ष झाली माझं काय फारसं पहिल्यापासून या कुटुंबाशी संबंध नाही, परंतु ज्या वेळेला राजकारणाला सुरुवात झाली आणि मी या भागामध्ये कामाला सुरुवात केलो त्या दिवसापासून आज तगत माझा आणि घाटगे कुटुंबियांचा संबंध दिवसेंदिवस वाढत गेला. आज प्रत्येक ह्या कुटुंबातला सदस्य हा आमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं मानूनच मी या ठिकाणी काम करत असतो. मी सुरेश अण्णांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेन की सुरेश अण्णांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर संयमी आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कर्तृत्वावर घाटगे कुटुंबाचं नाव लौकिक आणण्यास त्यांचं फार मोठं यामध्ये सहभाग आहे. आज शहरामध्ये सुद्धा असेल सुरेश अण्णांचे संबंध एवढे आहेत की राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सगळ्यांच्या बरोबर संबंध त्या ठिकाणी चांगले ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते या यरनाळ भागाच्या विकासासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सदैव त्या ठिकाणी सुरू असतात. नेहमी मी सुद्धा काम करत असताना अनेक वेळा सुरेश अण्णा मला सांगत असतात, अण्णा ते व्हायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे म्हणून अगदी हट्ट धरून बसतात. मग ते का तर त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी आपुलकी आहे त्या आपुलकीच्या माध्यमातून ते सदैव माझ्या पाठीशी कुठलेही या कामात या भागातील काम असू दे ते असू देत, त्यांचे बंधू राजूअण्णा असू देत, नेहमीच या भागचा विकास आणि या भागचा हे करण्यामध्ये त्यांचं फार मोठं सिंहाचा या कुटुंबाचा वाटा आहे. यापुढील काळामध्ये सुद्धा मी त्यांच्या बरोबरीनंच आहे. त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये नेहमीच आम्ही त्या ठिकाणी आहोतच आणि यापुढील काळामध्ये सुद्धा राहणार यामध्ये कुठलीही शंका नाही. मी परत एकदा या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरेश अण्णांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अनेक सत्कार्य या भागामध्ये घडावेत अशी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नेहमीच तुमच्या बरोबर आहे एवढंच या ठिकाणी मी सांगून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय कर्नाटक, जय सरकार. मी सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो आणि नवीन वर्षानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो. आजचा योग फार सुंदर जुळून आलेला आहे. आज आहे 1 जानेवारी. या शतकातली 25 वर्ष संपलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. एका विशिष्ट वळणावर आपण आलो असतानाच एका अतिशय गुणाढ्य माणसाचा आपण सत्कार करतो. समाजामध्ये आपण अनेक धनाढ्य लोक बघतो, खूप श्रीमंत माणसं बघतो ज्यांच्याजवळ भरपूर सुबत्ता आहे, संपत्ती आहे, पण ज्यांच्याजवळ गुण हा जो प्रकार आहे की ज्याचा प्रवास सद्गुणाच्या दिशेने असतो ते अभावानं आपल्याला आढळतात. सुदैवानं सुरेश अण्णा हे व्यक्तिमत्व जे आहे ते त्याला छेद देणार आहे. खरं तर या सगळ्याचं संयोजन करणारा माणूस जो आहे तो फार व्यवस्थित असावा लागतो. महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांचा मुख्य धनुर्धारी जो होता अर्जुन, त्याचं सारथ्य साक्षात श्रीकृष्ण करत होते.
या कार्यक्रमाचं संयोजन नामदेव चौगले नावाच्या आमच्या अत्यंत उत्साही आणि पर्यावरण रक्षक कार्यकर्ते शिक्षकांना केल्यामुळं ते अशा नेटक्या स्वरूपात हे आपल्याला दिसून येतं. खरं सांगू का मी, तसा मी त्यांच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलावं एवढी त्यांची माझी जवळीक नाही. आणि साधारणतः अशा 61 निमित्त जेव्हा बोलतात तेव्हा बरं बोलायचं असतं, खरं बोलायचं नसतं. खरं बोलायचं नसतं. पण या माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य, हा खराही तसाच आहे की जो बरा आहे. फार अभावाने माणसं मिळतात. आणि मी व्यक्तिशः त्यांच्याबद्दल ऐकून होतो, जसं उत्तमजींच्या बद्दल मी ऐकून आहे. माझं गाव मुरगुड, इथून 25 किलोमीटर. पण कसं आहे, ही बॉर्डर लाईन आहे, त्यामुळे तुमच्या आमच्यात जरासा दुरावा निर्माण होतो. आता माझ्यासारखा माणूस ते मानत नाही, हा भाग वेगळा. तू काय म्हणे, आता उघडं उपकारा करतात. आणि त्यामुळे झालंय असं की या माणसाबद्दल जेव्हा मी अधिकाधिक ऐकू लागलो, समजून घेऊ लागलो, तर माझ्या लक्षात असं आलं की ह्या माणसाचं रसायन वेगळं आहे. नेमकं काय आहे तुम्हाला माहित आहे, सध्याचा काळ जो आहे तो चौकोनी कुटुंबाचा आहे. खरं तर तो त्रिकोणी कुटुंबच, पण मी जरा आणखी थोडासा विस्तार करतो त्याचा. चौकोनी म्हणजे लक्षात आलं असेल, नवरा बायको 2 मुलं, त्यात ही मुलगा मुलगी असली तर. पण या माणसाचं कुटुंबाचं वर्तुळ जे आहे ते इतकं विस्तृत आहे की प्रश्नच नाही. म्हणजे एकत्रित कुटुंबाला जसा नामदेवराव संयोजक हा कुठल्याही कार्यक्रमाचा मेढ्या असतो, तुम्हाला मेढ माहिती आहे ना घराचं, तसं कुटुंबाचा सुद्धा एक मेढ्या असावा लागतो. आता नेमकं काय झालंय ते वयानं त्यांच्यापेक्षा मोठे भाऊ आहेत, एकूण ते 5 भाऊ माझ्याकडे आलेली माहिती दुर्दैवानं माहीत झाले. तर ह्या सगळ्यांना एकत्र बांधून घेणारा आणि सद्भावनेच्या बळावर तो आपुलकीचा धागा दृढ ठेवणारा असा माणूस. ते बघा, सगळे उद्योगपती सुद्धा खूप बघतो आपण, निपाणी प्रश्नच नाही. खरं तर ती तंबाखू पिकाची राजधानीच आहे. म्हणजे जयसिंगपूर हे आमच्या जिल्ह्यामध्ये, पण या सीमा भागामध्ये हे प्रेम करणारे सर्व शुभेच्छुक यांचं देखील मी जोरदार टाळ्या वाजून सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र तात्या घाटगे मी यांना वंदन करतो. कारण आज देखील ती व्यक्ती जरी हयातीत नसली तर त्यांच्या आचार आणि विचार हे गावाला जाताना त्यांनी देऊन गेलेले आहेत. हा एक कौटुंबिक कार्यक्रम जरी म्हटला तर म्हणता येणार नाही, कारण एक सामाजिक, धार्मिक आणि एक विधायक कार्याची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा हा कार्यक्रम. या कार्यक्रम सुद्धा करत असताना आपण बरेच जणांचा वाढदिवस बघतो, पण वाढदिवस ही फक्त एक प्रकारची प्रेरणा असते. आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण एक प्रेरणा दिली पाहिजे, एक चांगला संदेश दिला पाहिजे. तसं जर बघायला गेलं तर गेली 2 वर्षे चौगले सर काही घरनाव सोडायला तयार नाहीत. काही ना काही तरी विधायक कार्यक्रम असू दे, समाज उपयोगी कार्यक्रम असू दे, त्यांनी राबवण्याचं काम केलेलं आहे. मागच्याच वेळी साईजी फाउंडेशनच्या वतीनं 6 महिने बी झाले नसते सर, आपण आपल्या त्या रामलिंगच्या ठिकाणी झाडांचं वृक्षारोपण केलं. पण आज मी सुरेश अण्णांना विनंती करतो की आपला हा ड्राय एरिया आहे, आपण सर्वजण फक्त गाव करेल ते राव करणार नाही या भूमिकेत, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन गावामध्ये पाणी असू दे, सामाजिक आणि विधायक उपयोगाचे जे काय कार्य असतात ते आपण करू. तुमचे जरी विचार वेगळे असतील, आमचे विचार जरी वेगळे असतील, तर शेवटी गावचा विकास, समाज उपयोगी जे काही काम आहेत ते आपण सर्वांनी मिळून आपण करू. जसं एखाद्या नदीचा उगम एक ठिकाणी जरी झाला तर शेवटी ती नदी, कुठल्याही नद्या जरी असल्या तर शेवटी त्या समुद्राला येऊन मिळतात. त्यामुळे आमचा आणि तुमचा विचार जरी वेगळे असले, काम करण्याची जरी पद्धत वेगळी असते, तर तुमचा आणि शेवट हेतू एकच आहे की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो झाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम चौगले सर आणि संयोजन कमिटीने सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम केला आणि एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा इथं या ठिकाणी जो अशा पद्धतीने सत्कार करून एक चांगला संदेश देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला. तसेच ही जी फॅमिली आहे ही एक मोठी फॅमिली आहे. कारण आज आपण बघतो एखाद्या घरामध्ये 1-2 भाऊ राहू शकत नाही, 3 राहू शकत नाहीत, पण इतकी मोठी फॅमिली चालवण्याचं काम जर कोण जर एक चांगला संदेश देऊन गेला असेल तर ते कैलासवासी रामचंद्र तात्या घाटगे आहेत. त्यामुळे मी त्यांना अनेकदा वंदन करतो. कारण अशी जी माणसं आहेत आज त्यांच्याच वयाचे आपल्या इथे दादोअण्णा आहेत, गणपामा आहेत, आमचे पवार तात्या आहेत, हनुमंत पवार,
हनुमान पवार आहेत, भीमुताते सांगपा आहेत, लक्ष्मण गाडगे ही जुन्या विचारसरणीची लोक आहेत. खरोखर आज त्यांनी बरंच जग बघितलेलं आहे, बरंच पावसाळं खाल्लेलं आहे. त्यांचे विचार आपण जोपासणं गरजेचं आहे आणि एक नवीन संदेश या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण घेऊया. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि एक ग्रामपंचायतीचा उपाध्यक्ष या द्वितीय नागरिकत्व या वतीनं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं 2 मिनिटाचं म्हणून थांबून तुम्हाला सर्वांची मी रजा घेतो. सुरेश रामचंद्र घाडगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घाडगे कुटुंबियांचे ते एक आधारवड आहेत. जसे युनिटी ऑफ स्ट्रेंथ आमच्या बॉटनीमध्ये वडाला एक किस्टोन स्पीसीस म्हणतात, तशी घाडगे कुटुंबियांची ती स्पीसीस आहे की 100 कुटुंबियांचा ते एक पितृत्व करतात. त्यांना असंच सुयश त्यांच्या बाह्य आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण निर्माण करो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि सर, वॉटरशेड मॅनेजमेंट एरनाळची असेल किंवा प्लांटेशन असेल, एरनाळ गावची एकूण लोकसंख्या, एकूण उमरा आणि तेवढी झाडं आपण इथे लावूया आणि एरनाळला हरित करूया. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही विदुलाताई, सविताताई सदैव आम्ही तुमच्याबरोबर असू अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बद्दल काही सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील. तसे ते स्वभावाने खूप चांगले आहेत, मन मिळावू, तसेच कधी कोणाला रागवणार नाहीत. आमचे कधी चुकत असेल तर न रागवता समजून सांगतात. इतकेच नव्हे तर इतर लोकांना सुद्धा त्यांनी चांगले मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्रित छान बांधून ठेवलं आहे. नात्यांना त्यांना चांगले सांभाळता येते. जरी ते आमचे काका, पण त्यांनी आम्हाला आमच्या वडिलांसारखे प्रेम केला व आमचा चांगला सांभाळ केला. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते ज्या वेळेला शिक्षण घेत होते तेव्हा घरची परिस्थिती हालाखीची होती, पण त्यांनी न डगमगता त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, डिग्री घेतली व स्वतःचा एक छोटासा व्यवसाय चालू केला. हळूहळू त्यांनी व्यवसाय वाढवला. यातून त्यांचा मुसद्दीपणा व चिकाटी जिद्द सुद्धा दिसून येते. आम्हा सर्व मुलांचं शिक्षण, लग्न व मुलांचे व्यवसाय या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या. त्यांचे निसर्ग प्रेम तर आता त्यांच्या उपक्रमातून दिसून येते, कारण सध्या त्यांनी झाडे लावण्याचा उपक्रम चालू केला आहे. अंकलांच्याकडून आताच्या पिढीला काही शिकण्यासारखं आहे. समोरचा आपल्याशी कसाही वागू दे, पण आपण चांगलंच वागायचा, हा त्यांचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की काकी कधी कधी म्हणायच्या आमचे हेनी तुकाराम महाराजच आहेत, पण आता वाटतंय ते खरोखरच आहेत, कारण ते स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात. आमच्या आताच्या काळातील आमच्यासाठी ते तुकाराम महाराजच आहेत. तसं लिहायचं गेलं तर खूप काही प्रसंग गोष्टी आहेत. असो, परत एकदा त्यांना 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समजतो कधी शिकवतो तर कधी ओरडतो बाबांसारखा. समजून घेतो, खूप प्रेम करतो तर कधी खूप लाड करतो आईसारखा. आज या शुभदिनी एकच प्रार्थना परमेश्वराला, काका मिळावा सर्वांना फक्त तुमच्यासारखा. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. Happy first birthday to our dear grandfather. Today is a special day as we celebrate 61 wonderful years of your life. You have lived this year with dignity, discipline and value that inspire everyone around you. Your journey teaches us the importance of hard work, patience and stay grounded no matter what life brings. For us, you are not only the grandfather but also a guide whose action speaks louder than words. I feel proud to grow up watching your calm nature, wisdom and balanced way to handling life. You always encourage us to focus on education, good behavior and respect to others. Your expressions and advice helps us to understand life better and motivate us to become responsible individuals. The stability and strength you bring to the family makes us feel safe and confident. On this special occasion, I am speaking on behalf of all my brothers and sisters, and we want you to know how thankful we are everything you do for our family. Your presence keeps everyone connected and your principles continue to shape our thoughts and actions. You have created a strong foundation that we all stand on together. As you step into another year of life, we wish you good health, peace of mind and continued happiness. May the coming year bring you comfort, satisfaction and pride in seeing your family grow and succeed. We hope you continue to bless us
with your guidance and remain a source of strength for all of us. Once again, happy 61st birthday to our beloved grandfather. आमचे जरी दीर ते असले तर पण लहान मोठी सर्व मंडळी आम्ही त्यांना अंकलच म्हणतो. अंकलांचं आमच्या एक स्वप्न होतं, आमच्या घरातील कोणतरी एक अधिकारी व्हावा आणि ते स्वप्न माझा लहान मुलगा आशिषाने पूर्ण केलं आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. त्या अंकलांना माझ्या त्यांच्या वाढदिवसासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. डोळे भरून मी माझ्या छोट्याशा बाबत हे पहा, आज या ठिकाणी सुरेश अण्णा घाटगे यांचा 61 कार्यक्रम, हा कार्यक्रम करत असताना फक्त कधीही वाढदिवस करा, बघा तुम्ही कुठेही कधीही वाढदिवस करा, तुमचा फक्त वाढदिवसच होईल. पण या ठिकाणी आज असा कार्यक्रम आहे, त्रिवेणी संगम आहे. आज 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या प्रथम दिनानिमित्त हा पहिला संगम. दुसरा संगम वैकुंठवासी श्री रामतात्या घाटगे आपुलकीने जपणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र घाटगे यांच्या संस्काराची सावली आज आपल्या व्यक्तिमत्वातून समाजावर पडते. आपण केवळ उद्योग उभारला नाही तर माणसा माणसात विश्वासातील नाते रुजवले. यशाच्या उंच शिखरावर उभे राहूनही जमिनीची नाळ तुटू न देणारे आपले संवेदनशील मन शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण रक्षणात अखंड झळकत राहिले. या जन्मदिनी करू पर्यावरणाचे रक्षण, थोपू प्लास्टिकचे आक्रमण हा विचारगंध आपल्या शुभ हस्ते प्रकाशित होणे हा निसर्गासाठी वाहिलेला एक निशब्द पण सामर्थ्यशाली संस्काराचा उद्गार आहे. या सर्वांना आपण एकत्र आणणारा हा क्षण आपल्या समाजप्रिय व्यक्तिमत्वाचा अनमोल असा ठसा आहे. वही पेन देताना आपण भविष्य घडवताना, झाड लावताना आपण श्वास पेरता आणि माणसांशी वागताना आपण माणुसकी जपता. आपले आयुष्य समाजाला दिशा देणारे, निसर्गाला कवेत घेणारे आणि पुढील पिढीस प्रेरणा देणारे दीप असेच उजळत राहो हीच मनपूर्वक प्रार्थना सर्वांच्या वतीने आपणास सन्मानपत्र बहाल करण्यात येत आहे. धन्यवाद. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.